नमस्कार बालमित्रांनो. आज अजून एक गोष्ट घेऊन आली आहे मी बोक्या सातबंडे या संग्रहातली दिलीप प्रभावळकरांच्या. गोष्टीचं नाव आहे आजीचं मॉडेलिंग. चला मग ऐकूयात एक नवीन गोष्ट, आजीचं मॉडेलिंग. दादा बातमी आणि डायलॉग्सचा कागद घेऊन बाहेर आला. बोक्या त्यानं हाक मारली. बोक्यानं सँडविच बिस्किटांची प्लेट बाजूला ठेवली. तो उठला. काय रे दादा, त्यानं त्राग्यानं विचारलं. बोक्या, आजीची निवड झाली आहे ॲडसाठी, शाणू म्हणाला. तिच्यात त्यांना हवा असलेला साधेपणा, प्रेमळपणा आहे. दोघांनी मग आजीच्या मागे जाऊन गोविंदा सलमानसारखा डान्स करून ती बातमी साजरी केली. तिथल्या मंडळींच्या काही लक्षात यायच्या आत तो सायलेंट डान्स थांबलाही होता. बोक्यानं तर आजीला मिठीच मारली. बोक्या आणि दादाला झाला तसा आनंद आजीला मात्र अजिबात झाला नाही. कधी एकदा या सगळ्या भानगडीतून बाहेर पडून घरी पोहोचतोय असं तिला झालं होतं. अजून संपलं नाही का, एवढीच तिची हताश प्रतिक्रिया होती. दादानं कागद दाखवला, मग वाचूनही दाखवलं. कॅनडाहून नातू फोन करून विचारतो, कैसी हो दादी माँ? आजी म्हणते, मैं ठीक हूँ मुन्ना, अपना ख्याल रखना. नातू म्हणतो, लगता है बहुत करीब बैठी हो. आजी हसते. एवढंच. मग हा फोनच कसा श्रेष्ठ आहे, ग्राहकांना कसा आनंद मिळतो, हे दुसऱ्या निवेदकाच्या आवाजात. पण म्हणजे मी काय करायचं, आजीनं विचारलं. तुझं एवढंच, मैं ठीक हूँ मुन्ना, अपना ख्याल रखना. दादा म्हणाला. मग हसायचं, बोक्यानं दाखवलं असं. बाकीच्या स्पर्धकांना रजा देण्यात आली. आभार मानून पुन्हा काही असेल तर तुम्हाला जरूर बोलवू, तुमचा पत्ता फोन नंबर आहे आमच्याकडे वगैरे सांगून त्यांना निरोप दिला गेला. दोघी तिघी आजा जरा नाराजीनं रागवून निषेध नोंदवतच गेल्या. मग थोड्या वेळानं मानसी आणि तिचा एक सहकारी आरिफ तालीम रिहर्सल घेऊ लागले. आजीची हिंदी वाक्याशी झटापट सुरू झाली. ती मै ठीक हूँ मुन्ना एवढं म्हणायची. एकदा मै ठाक ठीक हूँ मुन्नी असंही म्हणाले. पण पुढचं अपना ख्याल रखना याचं काही तिला आठवायचंच नाही. अपना 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 करत राहायची. शेवटी शाणू कॅमेरामॅन रॉयनी एका बोर्डावर ते वाक्य खडून लिहून तो कॅमेरापाशी हातात धरून एकाला उभं राहायला सांगितलं. बोक्या सतत कधी लांबून कधी तिच्या जवळ जाऊन धावपळ करून तिच्याशी बोलून तिचा उत्साह टिकवण्याचा प्रयत्न करत राहिला होता. आजी अवघडून उभी होती. बोक्याला तिची दयाच आली. उगाच आपण तिला या जाहिरातीच्या जंजाळात अडकवलं असंही त्याला वाटून गेलं. बिचारीचा साधा सरळ दिनक्रम, किती माया करते आपल्यावर, कशाला तिला भरीस पाडतो आपण. मॉलमध्ये यायची सक्ती केली, आली, चालली. आता हे जाहिरातीचं शूटिंग, किती अवघडली आहे ती. आजीकडे बघत राहिलेल्या बोक्याच्या डोक्यात असे विचार चालू होते. शाणूनं मग तालीम थांबवून आजीला मेकअप रूममध्ये जायला सांगितलं. त्यांना आता सेट लावायचा होता, लाईटिंग करायचं होतं. आजी मला मेकअप नको म्हणत होती, पण करावा लागतोच, नाहीतर चेहरा घामट तेलकट दिसतो असं सांगितल्यावर ती नाईलाजानं तयार झाली. माजी अब आराम करो, आपके डायलॉग्स करो, बाद में मेकअप मन आपका मेकअप करेगा. लीना आपको कॉस्ट्यूम देगी, 2 घंटे के बाद शुरू करेंगे शूटिंग, तो म्हणाला. बोक्या अस्वस्थपणे दादाजवळ गेला. ए दादा, आजीचं हे काम छान व्हायला हवंय, तो म्हणाला. हो, नाही कोण म्हणतंय. आपण एवढं तिच्या मनात नसताना आणलंय आग्रहानं तिला इथं. ती विसरली, नर्व्हस झाली तर आत्मविश्वास जाईल ना तिचा. मला बरं नाही वाटणार सगळ्यांसमोर शोभा झाली तर. हे पार पाडायला हवं आजीनं व्यवस्थित. बोक्या हे अर्धवट दादाशी आणि अर्धवट स्वतःशी बोलला. करेल रे ती बोक्या, पाण्यात पडलं की पोहता येतं आपोआप, दादानं आपलं मत सांगितलं. बोक्याला वाटलं, असा कसा हा दादा, आजीची काळजी कशी वाटत नाही याला. पाण्यात पडलं म्हणजे पोहता येईल म्हणे. असं कसं पोहता येईल, हे वय आहे का आजीचं पोहायला शिकायचं, आणि तेही अशा अनोळखी प्रांतातल्या खोल पाण्यात. आता आपणच काहीतरी करायला हवं. त्यानं दादाचा मोबाईल फोन मागून घेतला
आणि स्टुडिओच्या बाहेर उभा राहून सरळ बाबांना फोन लावला. बाबा, आणीबाणी आहे. काय? बाबा, तुमच्या मित्राची मुलगी मॉडेल आहे. बऱ्याच जाहिरातींच्या शूटिंगमध्ये व्यस्त असते असं तुम्ही म्हणाला होता. हो, हिमाणी. ती त्या कोल्ड क्रीमच्या नव्या जाहिरातीत असते बघ. क्रीम लावण्यापूर्वीचा चेहरा, मग 6 दिवसानंतर, मग 13 दिवसानंतर, मग हो हो हो, ती सांताक्रूजला राहते ना? सांताक्रूजला नाही, खारला राहते ती. पण आणीबाणी कसली? बाबा, अगदी ताबडतोब, म्हणजे लवकरात लवकर, म्हणजे तात्काळ तिची मदत हवी आहे. मदत? हिमाणीची? कुणाला? आजीला. म्हणजे तात्काळ मदत? काय झालं काय? बाबा, आजीला ते जाहिरातीत काम करणं जमायला हवं. ती जरा सटपटली आहे. सटपटली आहे? हो, गांगरली आहे. तिनं चुकत माकत कसं तरी केलं तर ते बरं नाही हो दिसणार. तिच्या आणि आमच्या, म्हणजे माझ्या आणि दादाच्या इज्जत का सवाल है. म्हणजे हिमाणीला तिथे पाठवायचं आहे आजीला शिकवायला? अगदी बरोबर. पण पाठवू नका, मी स्वतः जाऊन तिला घेऊन येतो स्टुडिओत. मला पत्ता सांगा. तुम्ही फक्त त्यांना फोन करा बाबा. प्रसंगाचं गांभीर्य आणि ते किती अर्जंट आहे हे तिला तिच्या आईवडिलांना समजावून सांगा. बरं बरं, करतो फोन. बाबांनी मग बोक्याला पत्ता सांगितला. गुलमोहर बिल्डिंग, तळमजला, 13 क्रॉस रोड, म्युनिसिपल गार्डन समोर. बोक्यानं आत जाऊन फोन दादाच्या हातात कोंबला आणि तो सुसाट सुटलाच. बाबांनी दिलेला पत्ता शोधून काढायला त्याला मुळीच वेळ लागला नाही. पण हिमाणी घरी नव्हती. तिची आई होती. तिला बोक्याचा निरोप मिळाला होता. बाबांनी प्रसंगाचं गांभीर्य, बोक्याची घाई याबद्दल चोख कळवलं होतं. मी तुला सांगू का बोक्या? बोक्याचा हिरमुसलेला चेहरा पाहून हिमाणीची आई मदतीला आली. तू माझ्या भाचीला, हिमाणीच्या मावस बहिणीला घेऊन जा. सावणी भरतनाट्यम डान्सर आहे. हिमाणीपेक्षाही चेहऱ्यावरचे भाव चांगले दाखवते. तुझ्या आजीला बरोबर सांगेल ती एक्सप्रेशन्स कशी यायला हवीत. मागच्या रस्त्यावर स्पोर्ट्स क्लब आहे. तिथे गेली आहे बघ. मोठं मैदान आहे, दिसेलच तुला. तू जा लगेच, मी फोन करते तिला मोबाईलवर. क्लबच्या दारात येईल ती तुला भेटायला. बोक्या लगेच निघाला. उशीर व्हायला नको म्हणून रिक्षानं गेला. त्यानं स्पोर्ट्स क्लबच्या दाराशी पाहिलं, पण त्याची वाट पाहत असलेलं कुणीच दिसलं नाही. बोक्याच्या डोक्यातली विचारचक्र जोरात सुरू झाली. हिमाणीनं तिचा मॉडेलिंगचा अनुभव लक्षात घेता एकूण हालचाल, कसं उभं राहायचं, कसा फोन करायचा, बोलताना कशी पोज द्यायची वगैरे सांगितलंही असतं. डान्सर सावनीनं चेहऱ्यावरचे भाव, डोळे, मुद्रा असं काही सांगितलं असतं. पण आपल्या आजीला आता कसली गरज असेल तर ती धीटपणाची, आत्मविश्वासाची. तिच्या चेहऱ्यावरचे भाव, तिचं दिसणं, हे तर त्या जाहिरातवाल्यांना आवडलेलंच आहे. आजीनं तिथे ठामपणे उभं राहून ठणकावून बोलणं, न बिचकता कॅमेऱ्याला तोंड देणं, हेच खरं आता हवं आहे. धैर्य आणि जिगर दाखवण्याच्या टिप्स तिला कुणीतरी द्यायला हव्यात. त्यानं पाहिलं तर स्पोर्ट्स क्लबच्या बाहेर मैदानावर त्याच्यापेक्षा जरा मोठ्या वयाच्या क्रीडापटू मुली खेळ, एक्सरसाइज आटोपून घरी निघाल्या होत्या. त्यांच्या कोच, प्रशिक्षिकेभोवती कोंडाळं करून लक्षपूर्वक ऐकत होत्या. बोक्याला त्या लेडी कोचची करारी मुद्रा फार आवडली. ठामपणे त्या मुलींना काही सांगत, शिकवत होत्या. नक्की हे धडे कणखरपणाबद्दल असणार. फायटिंग स्पिरिट, आत्मविश्वास याबद्दल असणार. त्यानं हळूच तिथे उभ्या असलेल्या 2 मुलांकडे चौकशी केली. त्या कोण? तेव्हा त्या नॅशनल कबड्डी प्लेयर आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या आरती कदम असल्याचं त्याला कळलं. बोक्या तडक त्यांच्याकडे पोहोचला. मुलींशी बोलून झाल्यामुळे त्याही निघाल्याच होत्या. स्पोर्ट्स क्लब बाहेरच्या स्टॉलकडे लस्सी घेत होत्या. आपण आरती कदमना? बोक्यानं अदबीनं विचारलं. त्या थांबल्या. हो का? तू कोण? मी बोक्या सातबंडे. तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला ओळखतो. तुमचा फॅन आहे मी. बोक्याचं हे ऐकून त्या हसल्या. काय काम आहे? तू खेळतोस का कुठला गेम? पण मी लेडीज कोच आहे, मुलींना शिकवते. त्या हसून म्हणाल्या. हो, एका लेडीलाच शिकवायचं आहे, वयानं मोठ्या लेडीला. खूप अर्जंट आहे हो कोचिंग. बोक्याच्या स्वरातल्या अजिजीनं आरती कदम सगळे उद्योग सोडून त्याच्याकडे बघू लागल्या. त्याचं पूर्ण लक्ष वेधलं गेलं. काय म्हणतोयस तू? कुणाला कोचिंग? त्यांनी लस्सी पिता पिता सँडविचही मागवलं होतं. तू घेणार? त्यांनी विचारलं. नको. तुम्हाला आता अगदी तातडीनं कुठे जायचं नसेल तर माझ्याबरोबर याल. माझ्या आजीला धीर द्यायला. इमर्जन्सी आहे, खूप गरज आहे हो.
आजारी आहेत, येते ना? बोक्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून त्या तयार झाल्या. कुठे? हॉस्पिटलात जायचं आहे? त्यांनी विचारलं. नाही, स्टुडिओत. कुठे? स्टुडिओत. माझी आजी जाहिरात करते. फार बोबडी वळेल तिची अशी भीती वाटते मला. तिला तुम्हीच यातून बाहेर काढू शकाल, मनाला उभारी देऊ शकाल. नक्की. बोक्याचं हे ऐकून आरती कदमांना काही नीटचं कळलं नाही, पण त्यांना त्याचं मन मोडवेना. त्यांच्याबरोबरच्या मुली पांगल्या होत्या. बरं चल, येते मी एवढं खाणं संपवून. बोक्या त्या सँडविच आणि लस्सी संपायची वाट बघत राहिला. क्रीडा प्रशिक्षक असल्यामुळे त्या घाईघाईनं न खाता एक एक घास सावकाश चावून खात होत्या. मधून मधून लस्सीचे घोट घेत होत्या. तेवढ्यात त्यांना एक फोन आला. बोक्या अधीरपणे आणि अस्वस्थ होऊन त्यांना फोन आणि खाणं संपायची वाट पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर बावरलेली आजी येत होती. आरतीताई नक्की बळ देतील आजीला. कितीतरी नर्व्हस झालेल्या मुलींना हाताळलंय त्यांनी. थोड्याच वेळात फोन आणि खाणं दोन्ही संपलं. बोक्यानं वेळ जायला नको म्हणून आधीच रिक्षा हात हलवून थांबवली होती. आरती कदमांना घेऊन तो निघाला. स्टुडिओत येऊन पोहोचला, पण तिथे अर्जंट निरोप मिळालेल्या मॉडेल हिमाणी आणि डान्सर सावनी आधीच येऊन पोहोचल्या होत्या. दादानं त्यांची डायरेक्टर हर्षलशी ओळख करून दिली. हिमाणीला ती जाहिरात विश्वातली असल्यामुळे ते ओळखत होते. डान्सर सावनी आणि हिमाणी आमच्या आजीला मार्गदर्शन करतात, स्पेशल कोचिंग. दादा उगीचच आजीचं महत्त्व वाढवायला बोलला. त्याचवेळी बोक्याची आरती कदम यांना घेऊन एंट्री झाली. त्यानं लगेच ओळख करून दिली. दादा, या क्रीडा प्रशिक्षक आरती कदम, अर्जुन पुरस्कार विजेत्या आणि राष्ट्रीय पातळीवरच्या कबड्डीपटू आजीसाठी आल्या आहेत. दिग्दर्शक हर्षल सेन, कॅमेरामन रॉय, शानू, आरिफ, लीना, मानसी आणि युनिटमधले इतर 15 लोक बघतच राहिले. नवीन लावलेल्या घराच्या सेटमध्ये सवय नसलेल्या मेकअप करून आणि कॉस्ट्यूम डिझायनर लीनानं दिलेली नवी साडी नेसून आजी उभी होती. तिच्या पायात उंची स्लीपर्स आणि गळ्यात मोहनमाळ होती. तिला छोटा चपटा लेपल मायक्रोफोन पदराकडे लावला गेला. लाईट्सची चाचणी चालूच होती. दादानं बोक्याला कोपऱ्यात बोलावलं. बोक्यानं ओळखलं दादाचा मूड चांगला नाही. बोक्या, हा शहाणपणा करायला कोणी सांगितलं तुला? मी त्या मुलींची ओळख बिळ करून देऊन वेळ मारून नेली. तू कशासाठी जातोयस हे मला कळलं असतं तर तुला मी जाऊच दिलं नसतं. आजीला आता आणखी गोंधळवू नकोस. 4 दिग्दर्शक, ते हर्षल सेन कशाला आहेत मग? तेवढ्यात आवाज ऐकू आला. क्लोज्ड डोअर ऑफ द स्टुडिओ, गोईंग फॉर शूटिंग. शूटिंग सुरू होत होतं. आलेल्या तिघींनी आल्यापासून काही सेकंदातच ओळखलं होतं, इथे आपली गरज नाही. हिमाणी शूटिंग बघायला थांबली, पण सावनी आणि आरती निघाल्या. सावनी वैतागली होती. आरती कदमांना मात्र बोक्याच्या प्रयत्नांची गंमत वाटली. त्यांनी हे सारं खिलाडू वृत्तीनं घेतलं. दादानं सावनीचा राग शांत करायला कॉलेजसाठी तुमचा भरतनाट्यमचा शो कराल का असं विचारलं. ती नंतर भेटा म्हणाली. दोघींना दादा स्टुडिओच्या बाहेर सोडून आला आणि पुन्हा पुन्हा सॉरी म्हणून आला. आता शूटिंगला सुरुवात होणार. इतक्यात अचानक स्टुडिओच्या प्रवेशद्वाराकडे गडबड ऐकू आली. सगळे वळून बघू लागले. बोक्या आणि दादाही पाहतात तो काय, त्यांच्या कॉलनीतल्या मंदाताई गंदे सोबत पाटील काकी आणि शर्मिष्ठाची आजी शूटिंग बघायला हजर झाल्या होत्या. स्टुडिओत शिरून त्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि बोक्याची आजी दिसल्याबरोबर तिला हात करत त्या तिच्या दिशेनं गेला. या इथे कशा आल्या? दादा आश्चर्याने श्वास रोखून दबल्या आवाजात ओरडला. मग त्यानं संशयानं बोक्याकडे पाहिलं. बोक्या काही खुलासा करू बघत होता, पण तेवढ्यात पाटील काकी आजीकडे जाता जाता बोक्यानं पत्ता अगदी बरोबर दिला. नेमक्या आलो, कमाल केलीत बाकी तुम्ही, असं म्हणाल्या. दादाचा संशय खरा ठरला. आजीच्या मैत्रिणी आजीपाशी जाऊन उभ्या राहिल्या. त्यांनी मोठ्या आवाजात चर्चा सुरू केली. आपल्यामुळे कामात काही अडथळा निर्माण झाला आहे, शूटिंग थांबलंय हे त्यांच्या गावीही नव्हतं. डायरेक्टर हर्षलचा पारा चढला. आधी आजीला शिकवायला बाहेरच्या बायका आल्या होत्या. आता हे मानसी, लीना आणि आरिफ त्यांना दमात घेऊन पांगवायला गेले. अहो, गप्पा काय मारता? हे शूटिंग फ्लोअर है. आउटसाइडर्स आर नॉट अलाउड हिअर. तुम्हाला आत सोडलं कोणी? प्लीज कोऑपरेट. काम थांबलंय आमचं. अशी वाक्य ऐकू आली. त्या तिघी पाहुण्या मग चकित होऊन बघत राहिल्या. अरे देवा, आम्ही शूटिंग थांबवलंय का? असं म्हणून खजील होऊन बाजूला होऊ लागल्या.
पण तेवढ्यात इतका वेळ बघत राहिलेला डायरेक्टर हर्षल सेन वेट वेट म्हणाला. त्यानं मानसी, आरिफ, लीना यांना थांबवलं. त्या बायकांना तिथेच थांबायला सांगितलं. आजीच्या मैत्रिणींना काही कळेना. त्या गोंधळल्या. डायरेक्टर हर्षलचं शूटिंग बघायला आलेल्या मोबाईल फोन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं. मग कॅमेरामॅन रॉय आणि शाणूशी कानगोष्टी झाल्या. बराच वेळ त्यांची चर्चा चालली होती. ताटकळत उभ्या राहिलेल्या आजीसाठी आणि तिच्या मैत्रिणींसाठी डोक्या खुर्च्या आणि स्टुलं आणायला गेला. पण तेवढ्यात हर्षल सेनचं बोलणं ऐकून थांबला. त्या डायरेक्टरच्या बोलण्यावरून त्याला कळलं ते असं. त्यांना तो बायकांचा ग्रुप आवडला होता. जाहिरातीसाठी त्यांचा उपयोग करून घेतला जावा असं त्यांचं मत होतं. इतरांनाही ते जवळजवळ पटलं होतं. तो डायलॉगचा कागद डायरेक्टर हर्षल सेननं मंदाताईंच्या हातात दिला. ये आप बोलिये, ट्राय तो कीजिए असं म्हणाला. मंदाताई गंधेंनी वाक्य वाचलं. त्यांचं माहेर नागपूरचं असल्यामुळे त्यांना हिंदी बोलायला काही अडचण पडली नाही. मैं ठीक हूँ मुन्ना, अपना ख्याल रखना, हे वाक्य त्यांनी बरोबर आणि सफाईनं म्हटलं. हिंदी बाईनं बोलावं तसं. जाहिरातीच्या स्टोरी बोर्डमध्ये बदल करण्यात आला. एका आजीच्या जागी 4 आज्या उभ्या राहिल्या. मंदाताई गंधेंच्या नातवाचा मॉन्ट्रियल कॅनडाहून फोन आला आहे. त्या मैत्रिणी समवेत असताना फोन घेतात, बोलतात असं दृश्य ठरलं. हर्षल सेननं त्याला काय आणि कसं हवं आहे हे समजावून सांगितलं. तिघीजणी मग माफक मेकअप करून आल्या. मंदाताईंना वेगळी साडी दिली गेली. 4 बायका आपापल्या जागी सज्ज झाल्यावर मंदाताईंच्या हातात फोन दिला गेला. 3-4 तालमीनंतर चित्रीकरण झालं. त्या घोळक्यात बोक्याची आजी पाठमोरी होती. 2 तासांनी बोक्या, दादा आणि आजी घरी आले. तेव्हा दादा भयंकर चिडलेला होता. बोक्याच्या आगाऊपणामुळं त्यानं आमंत्रण दिल्यामुळे तिघी बायका तिथे आजीला भेटायला आल्या. मंदाताई गंधे जाहिरातीत घुसल्या आणि आजीचा चान्स गेला म्हणून दादानं आई आणि बाबांसमोरच बोक्याची तासमपट्टी केली. बाबा सारं ऐकून चकित झाले, पण फारसं काही बोलले नाहीत. आई मात्र बोक्याला काय रे तुझे हे उद्योग असं रागानं म्हणून आत गेली. 8-10 दिवसातच ती जाहिरात टीव्हीवर झळकली. मंदाताईंना खूप प्रसिद्धी मिळाली. पाटील काकी आणि शर्मिष्ठाच्या आजीलाही लोकांनी ओळखलं. त्यांच्या चेहऱ्याची अनुक्रमे उजवी डावी बाजू दिसली. बोक्याची पाठमोरी आजी मात्र फारशी कुणाला ओळखता आली नाही. सांगावं लागलं. मंदाताईंच्या क्लोजअपनंतर कॅमेरा लेफ्ट टू राईट फिरला तेव्हा ती ओझरती दिसली. जाहिरात टीव्हीवर आल्यावर दादानं पुन्हा एकदा बोक्याला बोलून घेतलं. पुन्हा आईबाबांच्या साक्षीनंच छापलं. मंदाताईंना ब्रेक दिलास. पाटील काकी आणि शर्मिष्ठाच्या आजीलाही टीव्ही स्टार केलंस, पण आपल्या आजीची मॉडेलिंग करिअर सुरूच होऊ दिली नाहीस असं तो बोलत राहिला. बोक्या हिरमुसला होता. जाहिरात दाखवली गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मंदाताईंकडे त्याला प्रेमानं आणि आग्रहानं जेवायला बोलावलं होतं, पण तो गेला नाही. बोक्याच्याच वर्गात असलेल्या शर्मिष्ठानं एक छोटं आणि सुंदर कार्ड पाठवलं. प्रिय मित्र बोक्या, आजीच्या वतीनं खूप थँक्स. तिच्या सगळ्या मैत्रिणींनी त्यावर सह्या केल्या होत्या, पण बोक्या खुलला नाही. पाटील काकींच्या डॉक्टर मुलीनं फुलांचा मोठा गुच्छ पाठवला. मग फोन केला. बोक्याच्या आईनं घेतला. आमच्या आईला टीव्हीवर चमकवल्याबद्दल बोक्याचे खूप आभार. कुठून कुठून फोन येत आहेत आम्हाला. आता दिसत राहणार ही जाहिरात काही दिवस. सगळ्यांनी थँक्स दिलेत बोक्याला, पण बोक्याला कशाचाच आनंद झाला नाही. रात्री जेवल्यानंतर तो बाल्कनीत कठड्यावर हनुवटी टेकून बाहेर दूरवर बघत होता. आजीची या सगळ्या प्रकाराबद्दल माफी मागायची का असे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. चिन्मयानंदा जरा आत ये. तेवढ्यात आजीनं हाक मारून त्याला बोलवलं. काय गं? बोक्या आत आला. आजीनं एक छोटासा बॉक्स रंगीत कागदात पॅक केलेला त्याला दिला. तो बघत राहिला. उघड तरी. आत सुंदर पेन्सचा सेट होता. हे काय? अरे घे, तू लिहितोस ना हल्ली निबंध गोष्टी. तुझ्या बाबाला प्रदीपला सांगितलं होतं मी आणायला. म्हटलं आजच्या आज आणून दे. मग आजीनं हळूच एक प्लास्टिकची पिशवी पुढे केली. आणि हा टी-शर्ट तुझ्या आवडीचा रंग आहे बघ. पण कशासाठी? मला त्या नको असलेल्या प्रकारातून वाचवल्याबद्दल. संकटच होतं की रे ते. अरे चिन्मयानंदा, ते माझं काम नाही. मला आवडलं नसतं. तू आणि तुझ्या दादानं आग्रह केला म्हणून तुमचा तो मॉल बघायला आले. मला काय माहीत तिथे गेल्यामुळे नसतं लचाण मागे लागणार हे. तुला म्हणून सांगते. इथे आजीनं आवाज एकदम खाली आणला. तुझ्या आजोबांचा आणि माझा फोटो काढून एका खादी डेपोच्या कॅलेंडरसाठी वापरला होता एका ओळखीच्या फोटोग्राफरनं. सांगतेस काय आजी? अगं कधी हे?
जवळजवळ 60 वर्षांपूर्वी. तेव्हा त्यांचे मित्र रामराव पै म्हणाले होते, छानच दिसतोय जोडा, आता अशी दोघांनी मिळूनच करा जाहिरात. पण ते काही झालं नाही. ती एकच जाहिरात फोटोवाली पहिली आणि शेवटची. मला काय करायचंय रे आता ते शूटिंगनी फुटिंग. बरं आहे त्या जाहिरातीत मी पाठमोरी दिसले ते. आजी तोंडावर हात घेऊन हसत राहिली. बोक्या तिच्याकडे बघत राहिला. त्यानंतर 4 दिवसांनी संध्याकाळी आजीला घरीच बसलेली पाहून आईनं विचारलं, हे काय सासूबाई, आज खाली नाही गेलात मैत्रिणींबरोबर गप्पा मारायला? नाही गेले. का हो, बरं नाही वाटत का? बरं आहे की. अगं हल्ली खाली नुसतं कुणी माझ्या वयाच्या सगळ्या बायका शालू नेसून मॉलमध्ये जातात, खरेदी करत नाहीत, नुसत्याच फिरतात. हा हा हा. मग मित्रांनो, कशी वाटली ही गोष्ट? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा नवीन गोष्टी ऐकायला मिळतील. थँक्यू. बाय बाय.